श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 17वा श्रद्धादी निरूपण योग. कमेंट मध्ये जय हरी लिहून सुरू करूया. श्री गणेशाय नमः. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा. श्री गुरुराया त्रिगुण त्रिपुरी वेढिला, जीवत्व दुर्गी आडिला, तो आत्मशंभूने सोडविला. तुझिया स्मृती म्हणूनी शिवेसी कांटाळा, गुरुत्वे तुझी आगळा, तरी हळू माया जळा. माझी तारुणी जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानी आसी तरी अखंड, कुजूची आहासी, दैविकी दिठी पाहता सानी. तरीही मिलनोन्मिलनी, उत्पत्ती प्रळयो दोन्ही, लीलाची करिसी. प्रवृत्तीकरणाच्या चाळी, उठिली मदगंधानिळी. पूजी जशी नीलोत्पली, जीव भृंगांच्या पाठी निवृत्ती करण ताळे. आहाळली ते पूजा विधुळे, तेव्हा मिरविसी मोकळे. अंगाचे लेणे वामांगीचा लास्य विलासू, जो हा जगद्रूप आभासू. तो तांडव मिसे कळासू, दाविसी तू हे असो विस्मो दातारा. तू होसी जयाचा सोयरा, सोयरिकेचिया व्यवहारा. मुकेची तो फेडिता बंधनाचा ठावो, तू जगतबंधू ऐसा भावो. ध्रुव वोळगे उवावो तुझ्याची अंगी, तव दुजयाचे निनावे तया. देहही नुरेची पै देवराया, जेणे तू आपण पया केलासी तुझा. तू ते करू निपुढे, जे उपाये घेती दबडे. तया ठासी बहुवे पाडे मागाची तू, जो ध्याने सुये मानसी. तया लागी नाही तू त्याचे देशी, ध्यानही विसरे तेणेसी. वालभ तुझ तू ते सिद्धची जो नेणे, तौ नांदे सर्वज्ञपणे. वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी, मौन गा तुझे राशी नाव. आता स्तोत्री के बांधो हाव, दिससी ते तुली माव. भजो काई दैविके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहो चिलाहो. म्हणून आता काही नो हो तुझ लागी जी. जै सर्वथा सर्वही नोहिजे, तै अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा, तरी नुरोनी वेगळे पण. रसी भजिन्नले लबण, तैसे नमन माझे जाण. बहुकाय बोलो आता रिता कुंभ समुद्री रिगे, तो चंबळत भरो निनिगे. का दशी दीपसंगे दीपूची होय, तैसा तुझी या प्रणिती. मी पूर्ण जाहलो श्री निवृत्ती, आता आणि न व्यक्ती. गीतार्थूतो तरी षोडशाध्याय शेखी, तिये समाप्तीच्या श्लोकी. जो ऐसा निर्णयो निष्टंकी, ठेविला देवे. जे कृत्याकृत्य व्यवस्था, अनुष्ठावया पार्था. शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ, तेथ अर्जुन मानसे. म्हणे हे ऐसे कैसे, जे शास्त्रे वीण नसे. सुटिका कर्मा तरी तक्षकाची फडे, ठाकोनी कै तो मणी काढे. कै नाकींचा केशू जोडे सिंहाची ये. मग तेणे तो गोविजे, तरीच लेणे पाविजे. एरवी काय सिजे रिक्त कंठी, तैसी शास्त्रांची मोकळी. या कै कोण पावे टाळी, एक वाक्यतेच्या फळी. पैसिजे कै जालया ही एक वाक्यता, कालाभे वेळू अनुष्ठिता. कैचा पैसारू जीविता, ये तुला लिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे. याच हो ही जे एक फळे, तो उपावो के मिळे आघवयासी. म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते. तरी मूर्खा मुमुक्षु तेथे काय गती पा. हा पुसावया अभिप्रावो, जो अर्जुन करी प्रस्तावो. तो 17व्या ठावो अध्याया येथ, तरी सर्व विषयी वितृष्णो. जो सकळकळी प्रवीणू, कृष्णाही नवल कृष्णू. अर्जुन त्वेजो शौर्या जोडला आधारू, जो सोमवंशाचा शृंगारू. सुखादी उपकारू जयाची लीला, जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू. ब्रह्मविद्येचा विश्रामू, सहचरू मनोधर्मू. देवाचा जो तो अर्जुन म्हणे गातमाल श्यामा. इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांक्षू पैजी. जे शास्त्रे वाचूनी आणिके, प्राणिया स्वमोक्षू न देखे. ऐसे का कैपखे बोलिलासी, तरी न मिळेची तो देशू. नवेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू. तोही दुरी आणि अभ्यासी विरजिया.
होती जिया सामुग्रिया त्याही नाही आपैतिया ये वेळी कुजू नोहेची प्राचीन निधीची प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्राचे जया किंबहुना शास्त्र विखी एकही नलाहा तिची नखी म्हणूनी युखी विखी सांडिली जिही परे निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदता ती परत्रे साचारे जे तया ऐसे आम्ही हुआवे ऐसी चाड बांधून जीवे घेती तयांचे मागावे आचरावया धड्याची या आखरा तळी बाळली हे दातारा का पुढा सुनी परिकरा अक्षमू चाले तैसे सर्वशास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेची करीती प्रमाण आपलिये श्रद्धे मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादाने अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा तया सत्वर जतमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगी जोजी तब वैकुंठ पिठींचे लिंग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचे हे जग अंगच्छाया काळसावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गूढू आनंद घनू इयेश लागिजती जेणे बिके ते जयाचे अंगी असिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे म्हणे पार्था तुझा अतिसो हेही आम्ही जाणतसो जे शास्त्राभ्यासाचा आडसो मानितासी की नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहोपे नोहे श्रद्धा म्हणितलिया साठी पाते जो नये किरीटी काय द्विजू अंत्यज घृष्टी अंत्यजू नोहे गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले ते घेऊ नये काही केले विचारी पा चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू तै हाती धरिता जाळू न शके काई का किडाची आटतीये पुटी पडिले सोळे किरीटी घेतले चोखासाठी नागविना तैसे श्रद्धेचे दळवाडे आंगे कीर चोखडे परिप्राणियाच्या पडे विभागी जई ते प्राणिये तव स्वभावे अनादिमाया प्रभावे त्रिगुणाचे चियाघवे वळिले आहाती तेथही दोन गुण खाचती मग एक धरी उन्नती तै तैसियाची होती वृत्ती जीवाचिया वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करीती केलिया ऐसी वरिती मरोनी देहे बीज मोडे झाड होये झाड मोडे बीजी सामाये ऐसेनी कल्पकोडी जाये परी जाती न नशे तिया परी ये अपारे होत जात जन्मांतरे परी त्रिगुणत्वन व्यभिचरे प्राणियांचे म्हणून प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ती होय गुणासारिखी तिही यया विपाये वाढे सत्वशुद्ध तेव्हा ज्ञानासी करी साध परी एका दोघे वोखद येर आहाती सत्वाचे नियांग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे तव रजतमौगे कापार आहाती मोडोनी सत्वाची त्राये रजोगुणाकाशे जाये तेव्हा तेची श्रद्धा होये कर्मकेर सुणी मग तमाची उठी यागी तेव्हा तेची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी फलतेया एवं सत्वर जतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी यया म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पैत्रिगुणात्मक रजतम सात्विक भेदी ही जैसे जीवनची उदक परी विशी होय मारक का मिरया माझी तीख उशी गोड तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी मग काजळा आणि मसी नदिसे विवंचना जैसी देवी श्रद्धा तामसी सिनी नाही तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी याघवी सत्वाचीच ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू श्रद्धेचा केवळू पोतला असे तरी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धेचे उठिले असे ते ओळखतू तरी जाणीजे झाड फुले कामानस जाणीजे बोले भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही देखिजती जेवानी अवधारी पा तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आथी ते विद्याजात पढती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा ते भजती राक्षसा खेचराहन श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझ पाशी
जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे जीववधे साधू निबळी भूत प्रेत कुळे मैळी स्मशानी संध्याकाळी पूजिती जे ते तमोगुणाचे सार काढूनी निर्मिले नर जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते ऐसी इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पै हे यया लागी सांगतू असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया बागुलनो हे तया कैवल्यते तो न पढो का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्व शास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसेला आहे पै कधी पुलावी सायासे आणि तेथे लावू पैसे तरी तो काय प्रकाशे वंचिजेगा काय एके मोल अपार वेचून केले धवळार तो सुरवाडू वस्तीकर न भोगी काई हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषा घरी की सुवारासीची अन्न घरी ये रानो हे बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा येरा समस्ता काय जगा ओहोळ झाली म्हणून आपुलिया परी शास्त्रानुष्ठिती कुसरी जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खू ही तरे ना शास्त्राचे निकीर नावे खाकरो ही नेणती जीवे परी शास्त्रज्ञा ही शिवे टेकोने दिती वडिलाची आक्रिया देखोनी बाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती आपुले नीचे आटोपे धनित्वाचे निदर्पे साचची पाखंडाची तपे आदरिती आपुलिया पुढिलाचिया अंगी घालून कातिया रगतमास प्रणीतया भरभरू रिचविती जळत कुंडी लाविती चेड्याच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची आग्रहाची औजरिया क्षुद्र देवतावरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक अगा आत्मपर पीडा बीजतम क्षेत्री सुहाडा पिरिती मग पुढा तीच पिके बाहू नाही आपुलिया आणि नावे तेही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय नाना पडिकराचे निसळे काढी आपुलेची डोळे ते बानवसा आंधळे जैसे ठाके तैसे तया आसुरा होये जे निंदू निशास्त्रांची सोये सैंग धावता ती मोहे आडवी जे का कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुंडा आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होय शिणू पै वाचेचे नीही पालवे पापिया तया नातळावे परिपडिले सांगावे त्यजावया प्रेत बाहेरी घालिजे का अंत्यजू संभाषणी त्यजिजे हे असो हाते क्षाळीजे कश्मलाते तेथ शुद्धीची आशा तो लेपू नमनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादुहा तरी अर्जुना तू तया ते देखसी तैस्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै येकी जतन करावी निकी सर्वापरी तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू खेपे एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीच्या ठाई आहारा वाचूनी नाही बळी हेतू प्रत्यक्ष पाहे पावीरा जो सावध घे मदिरा तो होऊन ठाके माजिरा तियेची क्षणी का जो साविया अन्नरसू सेवी तो व्यापिजे वात श्लेष्म स्वभावी काय ज्वरू जालिया निबवी पयादिक नातरी अमृत जया परी घेतलिया मरण बारी का आपुलिया ऐसे करी जैसे विष तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे जैसे भांडियाचे नितापे आतुले उदक ही तापे तैसी धातुवशे आटोपे चित्तवृत्ती म्हणून सात्विक रसू सेविजे तै सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे येरी रशी तरी सात्विक कोण आहारू राजसा तामसा काही आकारू हे सांगो करे आदरू आकर्णनी आणि एकसरे आहारा कैसे नितिनी मोहरा जालिया तेही वीरा रोकडे दाऊ
तरी जेवणाराची अरुची निष्पत्ती की बोनियांची आणि जेविता तव गुणांची दासी येथ जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा म्हणून त्रिविधू आहारू यज्ञुही त्रिप्रकारू तपदान हन व्यापारू त्रिविधची ते पै आहार लक्षण पहिले सांगोजे म्हणितले ते ऐक गाभले रूप करू तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोगता पडे तै मधुरी रसी वाढे मेचू तया अंगेची द्रव्ये सुरसे जे अंगेची पदार्थ गोडसे अंगेची स्नेहे बहुवसे सुपक्के जिये आकारे नभती डगळे स्पर्शे अतिमबाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये रसे गाढी वरी ठिली द्रवभावी आथिली ठाये ठावो सांडिली अग्नितापे अंगे साने परिणामे थोरू जैसे गुरुमुखींचे अक्षरू तैशी अल्पी जिही अपारू तृप्ती राहे आणि मुखी जैसी गोडे तैसीची ही ते आतुलेकडे तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकासी एवं गुण लक्षण सात्विक भोज्य जाण आयुष्याचे त्राण नीच नव्हे हे येणे सात्विक रसे जव देही मे हो वरिषे तव आयुष्य न दिवससे दिहाची दिहा सत्वाची एकीर पाळती कारण हाची सुमती दिवसाची ये उन्नती भानू जैसा आणि शरीराहन मानसा बळाचा पै कुवासा हा आहारू तरी दशा कैची रोगा हा सात्विकू होय भाग्यू तैची भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयले जाणो आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया ये येणे हे असो वाढे साजणे आनंदेसी ऐसा सात्विकू आहारू परिणमला थोरू करी हा उपकारू सबाह्यासी आता राजसासी प्रीती जिहीरसी याथी करू तया ही व्यक्ती प्रसंगी गा तरी मारे उणे काळ कूट तेणे माने जे कडवट का चुनिया हुनी दासट आमलहन कणकिते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि ते तुलीच मेळमणी रसांतरांची ऐसे खारट अपाडे राजसातया आवडे उन्हाचे ही मिशे तोंडे आगीची गिळी वाफेची आसिगे वाती ही लाविल्या लागे तैसे ऊन मागे राजसूतो वावदळ पाडूनी ठाये साबळू डाहारला आहे तैसे तीख तो खाये जे घाये वीण रूपे आणि राखे हुनी कोरडे आत बाहेरी एके पाडे तो जिव्हा दंशू आवडे बहुतया परस्परे ताता आदळू होय खाता तो गा तोंडी घेता तोषो लागे आधीच द्रव्ये चुरमुरी बरी परवडी जती मोहरी जिये घेता होती धुवारी नाके तोंडे ते असो उगे आगिते म्हणे तैसे राईते पढिये प्राणा परवते राजसासी गा ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्नमिषे अग्नि भडभडा पोटी भरी तैसा चिलबंगा सुंठे मग भुई नासेचे खाटे पाणीयाचे न सुटे तोंडोनी पात्र ते आहार नवती घेतले व्याधी व्याळजे सुतले ते चेववावया घातले माझवण पोटी तैसे एकमेका सळे रोग उठती एके वेळे ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा परिणामाचाही विसुरा सांगितला आता तया तामसा आवडे आहारू जैसा तेही सांगो चिळसा झणे तुम्ही तरी कुहिले उष्टे खाता न मनिजे तेणे अनहिता जैसे का उपहिता म्हैसी खाय निपजले अन्न तैसे दुपाहरी का ये रे दिवसे अति करे ते तामसे ये जेते नातरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले तैसे ही खाय चुकले रसाजे येवो जया का आथी पूर्ण निष्पत्ती जेथर सुधरी व्यक्ती ते अन्नायसी प्रतीती तामसा नाही ऐसे निकही विपाये सदन्नावर पडा होये तरी घाणी सुटे तवराहे व्याघ्रू जैसा का बहुवे दिवशी बोलांडिले स्वादपण सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणे ही हो तेही बाळाचे हातवरी चिवडिले जैसी राडी करी का सवे बैसोनी नारी गोतांबील करी ऐसे निकश्मळे जै खाय तैतया सुख भोजन ऐसे होय परियेणे ही न धाय पापिया तो मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुखा जया का सदोखा कुद्रव्यासी तया अपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाढविजे उतांही तामसे तेणे एवं तावस जे बनारा
ऐसेसी मेचू हे वीरा, तयाचे फल दुसरा क्षणी नाही. जे जेव्हाची हे अपवित्र, शिवे तयाचे वक्त्र, तेव्हाची पापा पात्र झाला तो की. यावर ते जे जेवी, ते जेविती भोजन म्हणावी. पोट भरती जाणावी यातना ते, शिरच्छेदे काय होये, का आगी रिघता कैसे आहे. हे जाणावे काय पाहे, परिसाहा तुची असे. म्हणून तामसा अन्ना, परिणामो गासी नाना. न सांगोची गा अर्जुना, देवो म्हणे आता ययावरी. आहाराची आपरी, यज्ञोही अवधारी त्रिधा असे. तरी तिही माझी प्रथम, सात्विक यज्ञाचे वर्म. ऐकपा सुमहिम शिरोमणी, तरी एकू प्रियोत्तमू. वाचोनी वाढो निधी कामू, जैसा कामनो धर्मू पतिव्रतेचा. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा, पुढारा न करी चिरिगा. का आत्मा देखोनी उगा, वेदू ठेला. तैसे जे आपुल्या स्वहिती, वेचून या चित्तवृत्ती. नुरवितीची अहंकृती फळा लागी, पातले या झाडाचे मूळ. मागुते सरो नेणेची जळ, जिराले का केवळ तयाच्याची अंगी. तैसे मने देही, यजन निश्चयाच्या ठाई. हारपोनी जे काही वांछितीना, तीही फळवांछा त्यागी. स्वधर्मा वाचून विरागी, की जे तो यज्ञ सर्वांगी अलंकृतू. परी आरिसा आपण पे, डोळा जैसे घेपे. का तळहातीचे दीपे रत्न पाहिजे. नाना उदिते दिवाकरे, गमावा मार्गू दिठी भरे. तैसा वेदू निर्धारे देखो निया, तिये कुंडे मंडप वेदी. आणि कही संभार समृद्धी, ते मिळवणी जैसी विधी आपण पा केली. सकळा वयव उचिते, लेणी पातली जैसी अंगाते. तैसे पदार्थ जेथींचे तेथे विनियोगुनी. कायवानु बहुती बोली, जैसी सर्वाभरणी भरली. ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे. तैसा सांगो पांगू, निफजे जो यागू. नुठवूनिया लागू महत्वाचा, प्रतिपाळू तरी पाटाचा. झाडी की जे तुळशीचा, परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही. किंबहुना फळाशे विण, ऐसे अनिगुती निर्माण. होय तो यागू जाण सात्विकुगा. आता यज्ञुकीर विरेशा, करी पै याची ऐसा. परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो. जरी राजा घरासी ये, तरी बहुत उपेगा जाये. आणि कीर्ती ही होये श्राद्ध न ठके. तैसा धरून आवाका, म्हणे स्वर्गू जोडेल असिका. दीक्षितू होईन मान्यो लोका, घडेल यागू. ऐसी केवळ फळा लागी, महत्व फोकारावया जगी. पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते. आणि पशुपक्षी विवाही, जोशी कामा परवता नाही. तैसा तामसा यज्ञापाही, आग्रहोची मूळ. वारया वाटन वाहे, की मरण मुहूर्त पाहे. निषिद्धासी विहे आगी जरी, तरी तामसाची या आचारा. विधीचा आथी बोढा वारा, म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू. नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिक तयाकड. अन्न जाता नसुये तोंड, मासिये जेवी. वैराचा बोधू ब्राह्मणा, तेथ केरी गेल दक्षिणा. अग्निज्वाला वाऊधाणा, वरपडा जैसा. तैसे वायाची सर्वस्व वेचे, मुख न देखती श्रद्धेचे. नागविले निपुत्रिकाचे जैसे घर, ऐसा जो यज्ञा भासू. तया नाम यागू तामसू. ऐके म्हणे निवासू श्रियेचा तो. आता गंगेचे एक पाणी, परिनेले आनानी वाहणी. एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे, तैसे तिही गुणी तप. येथ जाहाले त्रिरूप, ते एक केले दे पाप. उद्धरी एक, तरी ते चितिही भेदी. कैसे निपा म्हणून सुबुद्धी, जाणो पाहासी तरी आधी. तपची जाण, येथ तप म्हणजे काही. ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तिही. ते पाठी बोलो, तरी तपजे का सम्यक. तेही त्रिविध आईक, शारीर मानसिक शाब्दगा. आता गातीही माझारी, शारीर तव अवधारी. तरी शंभुका श्रीहरी पर्यंता होय. तया प्रिया देवतालया, यात्रादिके करावया. आठही पाहार जैसे पाया, उळीग घापे. देवांगण मिरवणिया, अंगोपचार पुरवणिया. करावया म्हणिया शोभती हात. लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेवो अंगेष्टी. लोटीजे का काठी पडली जैसी. आणि विधी विनयादिकी, गुणी वडील जे लोकी. तया ब्राह्मणाची निकी,
पायकी कीजे अथवा प्रवासे का पीडा काशणले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती सकल तीर्थाची येधुरे जिये कामाता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरिशिणू तो ज्ञानदानी सकरुणू भजिजे गुरु आणि स्वधर्माचा आगिठा देहजाड्याची आकिटा आवृत्तीपुटी सुभटा झाडी कीजे वस्तू भूतमात्री नमिजे परोपकारी भजिजे स्त्री विषयी नियमिजे नावे नावे जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे यांगे तेथून जन्माघवे सोवळे कीजे भूतमात्राचे निनावे तृणही ना सोडावे किंबहुना सांडावे छेदभेद ऐसे सिजै शरीरी राहाटीची पडे उजरी तै शारीर तप घुमरी आले जाण पार्था समस्त ही हे करणे देहाचे निप्रधानपणे म्हणून ययाते मी म्हणे शारीर तप एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिसे तेणे तैसे न दुःख पितासे जे जावळिया सुख निपजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलणा जिये पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगी चिजिये तैसे का बोलिले होये सर्वाही हित जोडे अमृताची सुरसरी तै प्राणा ते अमर करी स्नाने पाप तापवारी गोडी ही दे तैसा अविवेकु ही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तणे निगमू का नाम ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठिजती वाग्भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एकाधे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे आता तपजे मानसिक तेही सांगो ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकू तो तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदराचळे तैसी नाना विकल्प जाळे सांडून गेली या सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने विण प्रकाशू जाड्ये विण रसी रसू पोकळी विण अवकाशू होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपली स्वभावा मुके इवली जैसी अंगिके इवोने दीनी जांग न चलते कळंके वीण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे गुजाली वैराग्याची बोरप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ झाली वाफ निजबोधाची म्हणून विचारावया शास्त्र राहाटवावे जे वक्त्र देवाचेचे ही सूत्र हाती न धरी ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणा ही धरू नेणे शिवतले जैसे लबणे आपुले निज तेथ के उठिती ते भाव जिही इंद्रिय मार्गी धाव घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोलो अर्जुना जै हे दशा ये मना तै मनोतपोभिधाना पात्र होयती परिते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितले एवं देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तपतूते परिसबिले गा आता गुणत्रय संगे एची विशेषी त्रिविधी रिगे तेही ऐक चांगे प्रज्ञा बळे तरी हे चितप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ जै पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तै तया तेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे ना तरी तपस्थापने लागी तुझे पण मांडू निजगी महत्वाच्या शृंगी वैसावया त्रिभुवनीची या सन्माना नवचावे ठाया आना धुरेची या आसना भोजना लागी विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे लोकाची या विविध पूजा आश्रयो न धरावया दुजा भोग भोगावे भोजा महत्वाची या अंग बोलमाखू नितपे विकावया आपणपे अंगहीन पडपे जिया परी हे असो धनमानी आस वाढवू नितपकी जे सायास तै तेची तपराजस बोलिजे गा परी पहुरणी जे दुहिले तै ते गुरु न दुभीची व्याले का उभे शेत चारिले
पिकावयानुरे तैसे फुकारिता तप की जे साक्षेप ते फळी तव सोप निशेष जाय ऐसे निर्फळ देखो निकरिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघ काय घडी राहत आहे तैसे राजस तपसे होये ते फळी कीरवान झजाये परी आचरणी ही नोहे निर्वाहते गा आता ते चितप पुढती तामसाची आरीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी कीजे केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम ठेविजे शरीरा वैर्याचे पंचाग्नीची दडगी खोल विजती शरीरा लागी का इंधन कीजे हे आगी आतुलावी माथा जाळीजती गुगुळू पाठी घालीजती गळू अंग जाळीती इंगळू जळत भीता दवडो निश्वासोच्छ्वास की जती वायाची उपवास का घेपती धूमाचे घास अधोमुखे हिमोदके आकंठे खडके विजती तटे जितया मासाचे चिमुटे तोडिती जेथ ऐसी नानापरी हे काया घाय सुता पै धनंजया तपकी जे नाशावया पुढिला ते अंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंडखंडा का आड जालिया ते रगडा करी जैसा देवी आपलिया आटणिया सुखे असतया प्राणिया जिणावया शिराणिया की जतीगा किंबहुना हे वोखटी घेऊन क्लेशाची हातवटी तप निफजे ते किरीटी तामस होय एवं सत्वाधिकांच्या अंगी पडिले तपती भागी जाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करू रूपदान लिंगा त्रिविधातया येथ गुणाचे निबोले दानही त्रिविध असे झाले तेची एक पहिले सात्विक ऐसे तरी स्वधर्मा आणतवते जे जे मिळेल आपण याते ते ते दीजे बहुते सन्मान योगे जालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू तैसाची दानाचा हा लागू देखतसे अनर्घ्य रत्न हाता चढे तै भांगाराची ओढी पडे दोन्ही जाली तरी न जोडे लेते अंग परी सणसुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जै भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी तैसे निफजबावया दान जै सत्वासी ये संवाहन तै देशकाळ भाजन द्रव्य ही मिळे तरी आधी तव प्रयत्नेसी ओवावे कुरुक्षेत्र काकाशी ना तरी तुके जो इहिसी तो देशुही हो तेथर विचंद्र राहू मेळू होता पाहे पुण्य काळू का तया सारिखा निर्मळू अनुही झाला तैशा काळी ती देशी ओवावी पात्र संपत्ती यैसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का आचाराचे मूळ पीठ वेदांची उतार पेठ तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया मग तयाच्या ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परी प्रिया पुढे कांता दिगे जैसी काजयाचे ठेविले तया देऊनी होई जे उतराया नाना हडपे विडाराया दिधला जैसा तैसेने निष्कामे जीवे भूम्याधिकार पावे किंबहुना हावे नेदावे उठो आणि दान जया द्यावे तया ते ऐसे या पाहावे जया घेतले नुमचवे कायसे नाही साध घातलिया आकाशा निधी प्रतिशब्दू जैसा का पाहिला रसा येरीकडे ना तरी उदकाची ये भूमिके आफळिले निकंदुके उधळवनी कौतिके न येई जे हाता नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू जिया परी तैसे दिधले दातयाचे जो कोणेही अंगे नुमचे अर्पिलया साम्यतयाचे की जे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दानवर्या सर्वाही जाण आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मिळू दान भागू ही निर्मळू न्यायगतू परी मनी धरुनी दुभते चारिजे जे विगायते कापेव करुनी आयते पेरू जायजे नाना दिठी घालूनी आहेरा अवंतू जायजे सोयीरा का बाण धाडीजे घरा गोवसी याचे पै कळांतर गाठी बांधीचे मग पुढिलांचे काजकीजे पूजा घेऊनी रसू दीजे पीडितासी तैसे जयाजे दान देणे तो तेणेची गा जीवने पुढती भुंजावा भावे येणे
दिजे जेगा अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचो न शकता मिळे जे पंडुसुता द्विजोत्तमो तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची ये देवीची पारलौकिके फळे वांछिजती अनेके आणि दिजे तरी भुके ये काही नोहे तेही ब्राह्मणूने बोसरे की हाणीचे निशिणी झासुरे सर्वस्व जैसे चोरे नागवून नेले काय बहु सांगो सुमती जे दिजे या मनोवृत्ती ते दानगा त्रिजगती राजसपई मग ब्लेंछांचे वसवटे दांगाणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरीचे तेही ठाई मिळणी समयो सांज वेळू कारजनी तेव्हा उदार होणे धनी चोरीयेच्या पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया का जुवारी जिये मूर्तिमंते भुररी गुतलिया रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी गीत भाटी व तो श्रवणी कर्ण जपो तयाही वरी अळूमाळू जै गे भुला गंधाचा गुगुळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा तेथ विभांडनी आजग आणिले पदार्थ अनेक देणे घालू लागे मातंग गवादी जैसी एवं ऐसे निजे देणे ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैवगुणे आणि कही ऐक विपाये गुणाक्षर पडे टाळीये कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी तेथ देखो तो आथिला योग्युबा गोही आला तोही दर्पा चढला बांबावे जरी तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथा हि न खालवी स्वये न करी ना करवी अर्घ्यादिक आलिया न घली बैसो तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो हा अप्रसंगू किरसो तामसी नरी पै बोळविजे ऋणायतू तैसा जकवी तयाचा हातू तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ आणि जया जे दे किरीटी तया ते उमाणी तयासाठी मग कुबोले का लोटी अवज्ञेच्या हे बहु असो या परी मूल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामस दान ऐसे आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविली अभिधानी रजतमाचिया तेथ मी जाणत असे विपाये तू गा ऐसे कल्पिसील मानसे विचक्षणा जे भवबंध मोचक येकले कर्म सात्विक तरी का वेखासी सदोख येर बोलावी परी नोसंतिता विवसी भेटिनाही निधीसी का धून साहता जैसी वाती न लगे तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड ते भेदणे याते कीड म्हणावे का आम्ही श्रद्धादी दानात जे समस्त ही क्रियाजात सांगितले का व्याप्त तिही गुणी तेथ भरवसेनी तिन्ही न सांगोची ऐसे मानी परी सत्व दावा बया दोन्ही बोलिलो ये रे जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडिताची दिसे अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे आपैसे भावासी ये एवं दावा बया सत्व तुझ निरुपिले तमरज ते सांडूनी सत्वे काज साधी आपले सत्वेची येणे चोखाळे करी यज्ञादिके सकळे पावसी तै करतळे आपुले निज सूर्ये दाविले साते काय एक न दिसे तेथे देवी सत्वे केले फळाते काय नेदी हे कीर आवडता विखी रीती सत्वी याथी निकी परी मोक्षेसी एकी मिसळणे जे ते एक अनची आहे तयाचा साबाबो जैला आहे तै मोक्षाचाही होये गावी सरते पै भांगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाहे तैची सरे जिया परी स्वच्छे शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी नयो का भल तैसी थोरी परी गंगा जै अंगिकारी तैची तिये सागरी प्रवेशुगा तैसे सात्विका कर्मा किरीटी येता मोक्षाची ये भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे हा बोलू ऐक तखेवी अर्जुना आधीन माये जीवी म्हणे देवी कृपा करावी सांगावी तेथ कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती जेणे सात्विकते मुक्ती रत्न देखे तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधापै असे ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खूण केली उपजले या बाळकासी नाव नाही तयापासी ठेविले निनावेसी ओदेत उठी कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे
तया ओदे नाव जेणे तो संकेतू हा ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वैतत्वे तो भेटावा ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे मग दाविले निजेणे एके ब्रह्म आळविले कवतिके मागा असत ठाके पुढा उभे परी निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका वृत्ती नामाची पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी ही करू न शके तो थोरू केला एके नामे जेणे जयाचा अर्थू जीवी ध्याता जे वर्णत्रयची जपता विश्वसृजन योग्यता आली तया ते धवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन यज्ञाईसे वर्तन जीविके केले पाठी नेणो किती येर सृजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने ऐसे नाम मंत्रे जेणे धातया अडंच करणे तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतू तो तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदि वरुणू बुझा आणि तत्कारू तो तुझा तिजा सत्कारू एवं ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू हे फुलतुरंबी सुंदरू उपनिषदाचे येणे सिगा होऊन एक जै कर्म चाले सात्विक तै कैवल्या ते पाईक घरीचे करी परी कापुराचे थळीव आणून देईल दैव लेवो जाणण्याची आडव तेथ असे बापा तैसे आदरी जेल सत्कर्म उच्चरी जेल ब्रह्मनाम परी नेणिजेल जरी वर्म विनियोगाचे तरी महंताची या कोडी घरा आलिया ही ओढी मानू नेणता परवडी मुद्दल तुटे का ल्यावया चोखट पीक भांगार एकवट घालूनी बांधिली मोट गळा जेवी तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे विणकाम विफळ होय अगा अन्न आणि भूक पासी असे परी देख जेव नेणता बाळक लंघन चीकी का स्नेहसूत्र वैश्वानरा झाली आहे संसारा हातवटी नेणता वीरा प्रकाशू नोहे तैसे वेळे कृत्य पावे तेथींचा मंत्रु ही आठवे परिव्यर्थते आघवे विनियोगे विण म्हणवनी वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोगो तू ऐक आता याचा तरी या नामेची अक्षरे तिन्ही कर्मा आदि मध्य निदानी प्रयोजावी पैस्थानी ही तिन्ही हेची एकी हातवटी घेऊनी हन किरीटी आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची ये ब्रह्मेसी हो आवया एकी तेन वंचती यज्ञादिकी जे चावळले बोळखी शास्त्राची या तो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारो वाचे हितो तेणे ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियाची ये अंधारी अभंगू दिवा आडवी समर्थू बोळावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी उचित देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवसे द्विजद्वारा हनहुताशे यजिती पैते आहवनियादी वन्ही निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होऊनी किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन यंग करीती नावडते या त्याग उपाधीचा का न्याये जोडला पवित्री भूम्यादिकी स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रायणे मासोपवासी शोषो निगा धातुराशी करीती तपे एवं यज्ञदान तपे जिये गाजती बंधरूपे इहीच होय सोपे मोक्षाचे तया स्थळी नाबाजिया दाटीजे जळी तियाची जेवी तरीजे देवी बंधकी कर्मी सुटीजे नामे येणे परी हे असो ऐसिया या यज्ञदानादि क्रिया ओंकारे सावाईलिया प्रवर्तती तिया मोटकिया जेथ फळी रिगोपाहा ती निहाळी प्रयोजिती तिये काळी तच्छब्दू तो जे सर्वाही जगा परवते ते एक सर्व ही देखते ते तच्छब्दे बोली जेते पैल वस्तू ते सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावून या सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया तिची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणू निकर्मे अंग झाडिती न ममे येणे बोले आता ओंकारे आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा ते कर्मकीर ब्रह्माकारे
जाले तेणे ही नसरे, जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणूनी. मीठ आंगे जळी विरे, परीक्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत. आणि तुझे जब जब घडे, तव तव संसार भय जोडे. हे देवो आपुले तोंडे, बोलती वेदई, म्हणूनी परत्वे ब्रह्म असे, ते आत्मत्वे परिवयसे. सच्छब्द या ऋणा दोषे, ठेविला देवी तरी ओंकार तत्कारी. कर्म केले जे ब्रह्म शरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखणिले. प्रशस्त कर्मी तिये, सच्छब्दा विनियोगू आहे. तोची ऐका होये, तैसा सांगो तरी सच्छब्दे येणे. आटूनी असताचे नाणे, दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. जे सत्तेची काळे देशे, होऊ नेण्याची अनारिसे. आपण पा आपण असे अखंडित, हे दिसते जे तुले आहे. ते असतपणे जे नोहे, देखता रूपी सोये लाभे जयाची. तेणीसी प्रशस्त ते कर्म, जे झाले सर्वात्मक ब्रह्म. देखिजे करूनी सम ऐक्य बोधे, तरी ओंकार तत्कारे. जे कर्म दाविले ब्रह्माकारे, ते गिळूनी होय जे कसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू, सच्छब्दाचा विनियोगू. जाणा म्हणे श्रीरंगू, मी ना म्हणे हो. ना मीची जरी हो म्हणे, तरी श्रीरंगी दुजे हेची उणे. म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणखी ही परी, सच्छब्दू हा अवधारी. सात्विका कर्मा करी उपकारू जो, तरी सत्कर्मे चांगे. चालेली अधिकार बगे, परी एकाधिका आंगे इणावती जई. तै उणे एके वयवे, शरीर ठाके आघवे. का अंगहीन भांडावे रथाची गती, तैसे एकेची गुणे विण. सतची परी सतपण, कर्मधारी गाजाण जिये वेळे. तेव्हा ओंकार तत्कारी, सावाईला हा चांगी परी. सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू, ते असंतपण फेडी. आणि सद्भावाची रूढी, निजसत्वाची प्रौढी. सच्छब्दू हा दिव्यौषध जैसे रोगिया. का सावावो ये भंगलिया, सच्छब्दू कर्मा व्यंगलिया. तैसा जाण, अथवा काही प्रमादे, कर्म आपुलिये मर्यादे. सुकोनी पडे निषिद्धे वाटे हन, चालतया ही मार्गू सांडे. पारखियाची अखरे पडे, राहाटी माझी न घडे काई काई. म्हणून तैसी कर्मा, राभस्ये सांडे सीमा. असाधुत्वाची या दुर्नामा, येवो पाहे जई. तेथ गाहा सच्छब्दू, येरा दोही परीस प्रबुद्धू. प्रयोजिला करी साधू, कर्माते यया. लोहा परिसाची घृष्टी, ओहळा गंगेची भेटी. का मृता जैसी वृष्टी पियुषाची, पै असाधू कर्मा तैसा. सच्छब्दू प्रयोगू वीरेशा, हे असो गौरवूची ऐसा. नामाचा यया, घेऊन येथींचे वर्म. विचारिसी हे नाम, ते केवळ हेची ब्रह्म. जाणसी तू पाहे पा ओम तत्सत ऐसे. हे बोलणे तेथने तसे, जेथुनी का हे प्रकाशे दृश्य जात. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट. तयाचे हे अंतुवट व्यंजक नाम. परे आश्रयो आकाशा, आकाशची काजैसा. या नामा नामी आश्रयो तैसा अभेदू असे. उदयिला आकाशी, रवीची रविते प्रकाशी. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मची करी. म्हणून त्र्यक्षर हे नाम, नवे जाण केवळ ब्रह्म. या लागी कर्म जे जे कीजे, ते याग अथवा दाने. तपादिके ही गहने, तिये निफजतू का न्यूने. होऊने ठातू परी परिसाचा बरकली. नाही चोखा किडाची बोली, तैसी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. पुण्या पुरियाची परी, नुरेची तेथ अवधारी. निवडू न येती सागरी, जैसिया नदी. एवं पार्था तुझ प्रती, ब्रह्मनामाची ही शक्ती. सांगितली उपपत्ती डोळसागा, आणि एकेकाही अक्षरा. वेगळ वेगळा वीरा, विनियोगू नागरा. बोलिलो रीती, एवं ऐसे सुमहिम. म्हणून हे ब्रह्मनाम, आता जाणितले की सुवर्म. राया तुवा, तरी येथून याची श्रद्धा. उपलविली हो सर्वदा, जया जे झाले बंधा पुरोनेती. जिये कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठिजे सद्विनियोगू. तेथ अनुष्ठिला सांगू वेदूची. ना सांडूनी हे सोये, मोडूनी श्रद्धेची बाहे. दुराग्रहाची त्राये वाढवून या, मग अश्वमेध कोडी कीजे. रत्ने भरोनी पृथ्वी दीजे, एकांगुष्ठी ही तपिजे तपसाहस्त्री. जळाशयाचे निनावे,
समुद्रही कीजती नवे परी किंबहुना घवे वृथाची ते खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले का खेवदिधले साऊलिये नातरी जैसे चडकणा गगना हाणितले अर्जुना तैसा समारंभू सुना गेला चितो घाणा गाळिले गुंडे तेथ तेलना पेंडी जोडे तैसे दरिद्र तेवढे ठेलेची अंगी गाठी बांधली खापरी येथ अथवा पैलतीरी नसरोनी जैसी मारी उपवासी गा तैसे कर्म जाते तेणे नाही ऐहिकीचे भोगणे तेथ परत्रते कवणे अपेक्षावे म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकी जे जो थांदा हे असो सिणू नुसधा दृष्टा दृष्टी तो ऐसे कलुष करी केसरी त्रितापती मिरत मारी श्रीवर वीर नरहरी बोलिले तेणे तेथ निजानंदा बहुवसा माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्रू जैसा चांदिणीनी अहो संग्रामो हा वाणिया मापे नाराजाचिया आणिया सुनी माप घे मवणिया जीवितेसी ऐसिया समयी कर्कशे भोगिजत स्वानंद राज्य कैसे आजी भाग्योदयो हा नसे आणि ठाई संजयो म्हणे कौरवराया गुणारी जो ये रिपूचिया आणि गुरु ही हा आमुचिया सुखाचा येथ हा न पुसता ही गोठी तरी देवो का सोडिते गाठी तरी कैसे नियाम भेटी परमार्थीसी होतो अज्ञानाच्या अंधारा गोसंतित जन्म बाहरा तो आत्मप्रकाश मंदिरा आंतू आणिले येवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय तेवीची संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो या नृपती कुपेल म्हणून किती बोलत असो ऐसी हे बोली सांडिली मग येरीची गोठी आदरिली जे पार्थे का पुसली श्रीकृष्णा ते याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे ऐकी जो ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सप्तदशोध्यायः ज्ञानेश्वरी पारायण करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व। ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 16 बघण्यासाठी इथे क्लिक करा आणि ज्ञानेश्वरी पारायण अध्याय क्रमांक 18 बघण्यासाठी इथे क्लिक करा। रामकृष्ण हरी।